शेफ काय डिशचं नाव काय आहे? टोटिलाज चिप्स विथ रिफ्राइड बीन्स. टॉर्टिला चिप्स विथ रिफ्राइड बीन्स. वंडरफुल. तुम्हाला म्हटलं होतं ना की क्लास डिश आहे, पण याचं साहित्य काय ते आपण नीट पाहून घेऊ. साहित्य काय काय? त्याच्यासाठी चेडर चीज, मक्याचं पीठ, अवाकाडो, चॉप टोमॅटोज, टोमॅटो प्युरी, मॅश केलेले किडनी बीन्स, ओके, अलापिनोस, ऑरेगॅनो, ऑनियन्स, मैदा, लिंबू, हे अलापिनोस, तेल, मीठ, कोरिएंडर, गार्लिक आणि चिली पावडर. आणि चिली पावडर. आणि हे जे घेतलं ते लाल ढोबळी मिरची. या. ओके. साहित्य बरंच आहे कारण बरेच स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत या रेसिपीमध्ये. आधी एक एक साहित्याचं आपण त्यांना थोडक्यात सांगू. ॲलोपिनो म्हणजे एक प्रकारची भावनगरी मिरची जी असते, तिखट असते आणि ही रेडीमेड बाजारात मिळते, विनेगरच्या सॉल्युशनमध्ये ठेवलेली असते. बाकी ओरेगानो तुम्हाला माहिती आहे, चॉप गार्लिक माहिती आहे, किडनी बीन्सला राजमा सुद्धा म्हणतात आणि राजमा बॉईल केला आहे आणि नंतर त्याला मॅश करून घेतलेला आहे. तसंच मक्याचं पीठ घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे आणि हे जे फळ आहे त्याला आपण फ्रूट व्हेजिटेबल म्हणूया, अवोकॅडो त्याला असं म्हणतात. अवोकॅडो बद्दल थोडंसं सांग, कारण मला वाटतं तू ते जास्त हाताळलं असेल, बरंच बघितलं असेल. पीपल से अवोकॅडो इज व्हेरी हेल्दी फ्रूट, कारण नॉर्मली याला विंटर मध्ये खातात. लाईक इट्स व्हेरी हिट. असं याच्यात सॅलड बनवतात, याच्यात चटणी बनवतात, प्लस ह्याचे शेक्स बनवतात, मिल्क शेक्स बनवतात. सो हे असं दिसतं आणि अतिशय पिकलेलं असं हे अवोकॅडो आहे. त्याचं कलर कम्प्लीट ब्राऊन झालेला आहे, त्यामुळे ते कम्प्लीट पिकलंय. पण आतमध्ये जे आहे ते ही जी त्याची जी स्किन नंतर जे फ्लेश आहे, वाव, एवढं मस्त क्लास आहे. आणि नुसतं सुद्धा आपण ते असं खाऊ शकतो. आय थिंक इट्स लाईक बटर. त्याला बटरीच म्हणतो नाही, लाईक स्वीट टेस्ट असायला क्लास. तर आपल्याला सुरुवातीला अवोकॅडोची जी चटणी बनवायची आहे त्याला आपण काय म्हणू? ग्वाकामोले. ग्वाकामोले म्हणतात त्याला नॉर्मली. सो त्याच्यामध्ये आपण काय काय घालायचं आहे? चॉप अवाकाडो, लेमन ज्यूस आणि गार्लिक आणि सॉल्ट फॉर टेस्ट. तो आपण ते अवोकॅडो आहे ते आपण चॉप करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं? कांदा आणि ते आपण बनवून टाकूया. घालू याच्यात? या. ओके. ही आता आपण बनवतोय फक्त ग्वाकामोलेची चटणी. याच्यात सॉल्ट, लिंबाचा रस, ओके, आणि चॉप गार्लिक. थोड्याला जास्त आवडतो तर आपण गार्लिक वापरू शकतो, बारीक चिरलेलं लसूण. जस्ट मिक्स इट अप. थोड़े लोग चॉप टोमेटोज टाकतात जस्ट फॉर द कलर्स एंड एवरीथिंग. जस्ट ऐड. So just mix it very nice. guacamole तयार झालं. So we can तो साइडला ठेवून देऊ. नंतर चिप्स साठी काय करायचं आता? म्हणजे हे जे नॅचो चिप्स किंवा त्याला टॉर्टिलाज असं पण म्हणतात. त्याच्यासाठी मक्याचं पीठ एक मोठी वाटी. तर त्याची मक्याचं पीठ नाही, फक्त मक्याचं पीठ. त्याच्यात थोडासा मैदा, 1/4 मैदा त्याच्यामध्ये. थोडासा ऑरेगॅनो, कारण मेक्सिकन जरासा टेस्ट फ्लेवर येण्यासाठी. आणि स्पायसी साठी थोडंसं चिली पावडर. वाव. सॉल्ट ॲज पर टेस्ट. बर. सो ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला फक्त मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर वन्स यू नीड इट, तो त्याला जसं पोळीसाठी आटा करतो सेम तसंच आटा करायचा. ओके. एकदम पातळ रोल करायचा, ट्रायंगल शेप द्यायचे त्याला आणि डीप फ्राय करायचे. सो आपण हे पण तयार ठेवलेले आहे तिकडे. सो ह्याचेच सेम होतात. सो पातळ लाटून घेतलं आणि नंतर शंकरपाळ्यासारखे ते तळून घेतलं. परफेक्ट, काहीच नाही. ओके. सो ह्याला टॉर्टिला चिप्स असं म्हणतात. येस. आणि ही प्रोसेस आहे. इट इज सो सिम्पल. आणि कणिक मळून ठेवायचे 5 मिनिटं 10 मिनिटं असं काहीच नाही. फक्त ओनली थिंग, कणिक मारताना तुम्हाला लगेच यूज करायला लागते, कारण मक्याचं पीठ मध्ये थोडीशी सॉफ्ट होते. सो वन्स मोठी क्वांटिटी करून मी नंतर कर असं काहीच नाही. यू कॅन मेक इट क्विकली, इमिजिएट करून टाका. ओके. सो आपल्या टॉर्टिला चिप्स तयार आहेत. आणि आपल्याला याच्यानंतर लागणारे साल्सासाठी आपल्याला काय काय करायचं आहे?
सालसाठी चॉप टोमॅटोज. ओके, घालू याच्यात बघा, अलापिनोस सगळे घालू. सगळे स्पायसी आवडतं Spicy आपल्याला. एकदम. ओके. बेल पेपर्स, रेड बेल पेपर, ढोबळी मिरची म्हणतात त्याला. ओके, लाल ढोबळी मिरची, कांदा, बारीक चिरलेला कांदा, कोरिएंडर. वंडरफुल. एक एक साहित्य खटाखट संपत चाललेलं आहे. सगळं साहित्य आपण वापरतो याच्यात. लेमन ज्यूस बर, थोडंसं जास्तच. याच्यामध्ये तिखट म्हणजे आपण ती मिरची घातली आहे, मिरची घातली अँड लिटल बिट ऑफ ऑइल. ओके, मीठ. या बस. या ओके. मिक्स करायचं. ते सालसा तयार झाला. सालसा अँड एक टोमॅटो चटणी. या अँड लिटल बिट ऑफ टोमॅटो प्युरी. कारण नॉर्मली आम्ही प्लम टोमॅटोज घेतात. बर. ते टीन मध्ये असतात. ओके. वी ब्लांच करून स्किन काढून त्याचे चॉप करतात. Okay. सो ते ओलसरच राहतात. पण इकडे आम्ही काय केलं, वी हॅव टेकन अ फ्रेश टोमॅटो, बर. सीडलेस, चॉप केलं आणि त्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली. ओके. सो तो ओलसर पण आहे तो. आता म्हणजे याला एक चटणीची कन्सिस्टन्सी आलेली आहे. टोमॅटो चटणी आहे पण शेंगदाणे नाहीये त्याच्यामध्ये, खोबरं नाहीये. एक मेक्सिकन टाईपची चटणी आहे. टोमॅटो सालसा तयार झालाय आणि ग्वाकामोले तयार झालेला आहे. टॉटिया चिप्स तयार आहेत. Yes, sir. स्टफिंग तयार आहे. सो काय राहिलंय आता? आता काय नाही, फक्त डिश कसं खायचं ते राहिलंय. सो इकडे सगळं वस्तू जी आपण आता करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू तयार झालेल्या आहेत. आता जरा एकदा रिकॅप घे आपल्या प्रेक्षकांना, काय काय आपण करून ठेवलं. चिप्स करण्यासाठी आम्ही घेतलंय मक्याचं पीठ, मैदा, ऑरिगॅनो, चिली पावडर, सॉल्ट, डो करून पोळी केली आहे त्याची पातळ पोळी, ट्रायंगल्स कट करून डीप फ्राय केलेलं आहे. ओके. गोकोमोलीसाठी अवाकाडो, चॉप टोमॅटोज, गार्लिक, लेमन ज्यूस, सॉल्ट. दॅट्स इट. साल्सासाठी अनियन्स, टोमॅटो, लेमन ज्यूस, अलापिनोस, कोरिएंडर, टोमॅटो प्युरी. आणि हे आहे किडनी बीन्स, नॉर्मल राजमा म्हणतात. बॉईल केलं आहे आणि फक्त मॅश केलं आहे त्याचं. ओके. आणि काहीच नाही घातलं सॉल्ट, कारण आम्ही राजमा साल्सामुळे टाकणार, सो सॉल्ट त्याच्यामुळे घातलं नाही आम्ही. अच्छा. सो प्लेन बॉईल करून मॅश केलेलं आहे. ओके, चालूया. ओके. साल्सा मध्ये मिक्स केलंय. सो कुठली गोष्ट आपण कुक करत नाही आहोत, कुक आपण शिजवत नाही आहोत. शिजवत नाही, कारण फक्त ओनली थिंग याला फक्त लिक्विडी हे सगळ्यात म्हणून साल्सा मिक्स करतो मी, कारण मला ते लेअर म्हणून टाकायचं सगळं. आणि ह्याच्यामध्ये आपण जी ॲलोपिनो वापरली, सपोज ॲलोपिनो बाजारात नाही मिळाली तर नॉर्मल रेग्युलर मिरची वापरतो. मस्त तिखट झणका येऊ शकतो तुमच्या डिशला. तुम्हाला त्याची सवय असेल तर तुम्ही तो नक्की वापरू शकता ती मिरची. आता काय करायचं? आता लेअरिंग प्रोसेस काय आहे? टोटीला चिप्स घ्यायचे, खालती बोलवर थोडेसे, देन हा मिश्रण त्याच्यावर असं पसरवायचं. ओके. डीप फ्राईड बीन्स घातल्यानंतर चेडर चीज, कुठलं पण चीज वापरता येतं. मुजरेला चेडर चीज किंवा मुजरेला पिझ्झा चीज. सो अगेन टोटीलाच हे लागायचं नाही आता त्याच्यामध्ये? नाही, हे ऑलरेडी मिक्स केलं आहे. ह्याला फक्त साइडिंग मध्ये आम्ही फक्त ठेवणार. अगेन टोटीला चिप्स, अगेन सॉस. राजमा आणि मकई की रोटी तुमने खाई रहेगी, लेकिन ही जी पद्धत आहे ही वेगळी आहे थोडी. मक्याची रोटीच आहे पण ती तळलेली क्रिस्पी पापडासारखी मकईचे पापड केलेले आहेत. राजमा एका वेगळ्या पद्धतीने केलेला आहे आणि ऑफकोर्स मेक्सिकन पद्धतीची ही डिश आहे, मेक्सिकन डिश आहे. चीज घातलेलं आहे. वाव, घातलेलं खूपच सिंपल आहे. आणि याच्यात फक्त ओव्हन मध्ये ठेवायचं. ओके. टिल चीज मेल्ट. नाहीतर नॉर्मली असं पण खाता येतं, याच्यात काहीच प्रश्न नाही. म्हणजे कारण सगळेच इथलं एक स्टार्टर म्हणजे गार पण खाता येतो, वॉर्म पण खाता येतो. इट्स अप टू यू. ओव्हन मध्ये नाही ठेवलं तरी चालेल. नाही चालेल. तुम्ही असं तुम्ही एक चिप्स खाऊ शकता. आपल्याला आवडत असेल तर त्याच्यावरती गोकामोले, साल्सा आणि अलापिनोस तुम्ही टॉपिंग करू शकता. वंडरफुल. वाव. टॉटिया चिप्स विथ रिफ्राईड बीन्स आमची तयार झालेली आहे. तुम्हाला जर का मॅच बघता ही डिश खायची असेल तर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. कसली वाट बघताय? झटपट लिहून घ्या. टॉर्टियाज विथ रिफ्राईड बीन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चेडार चीज, मक्याचं पीठ, अॅव्होकॅडो, टोमॅटोचे तुकडे, टोमॅटो प्युरे, उकडून कुस्करलेला राजमा, ॲलोपिनोस, ओरेगॅनो, कांदा, मैदा, लिंबू, तेल, मीठ, कोथिंबीर, लसूण आणि तिखट. कृती: प्रथम अॅव्होकॅडोचे तुकडे करून त्यामध्ये मीठ, लिंबाचा रस,
लसूण आणि टोमॅटोचे तुकडे घालून ग्वाकामोले चटणी तयार करावी. 1 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी मैदा, ओरेगॅनो, तिखट आणि पाणी हे मिश्रण भिजवून त्याची पोळी लाटावी आणि त्रिकोणी आकाराचे टॉर्टियास खरपूस तळून घ्यावेत. पॅन मध्ये ॲलोपिनो मिरच्यांचे तुकडे, लाल भोपळी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, कांदा, लिंबाचा रस, तेल, मीठ आणि टोमॅटो प्युरे एकत्र परतून साल्सा तयार करावा. राजम्यामध्ये थोडासा साल्सा एकजीव करून घ्यावा. टॉर्टियाजवर हे राजम्याचं मिश्रण आणि किसलेलं चीज घालावं. असे राजमा आणि चीजचे लेयर्स घालून स्टार्टर सर्व्ह करावं.